Hello friends, my name is Dhanaj Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 10th standard topic 3.2, a lesson in life from a beggar. A lesson in life from a beggar म्हणजे बेगर म्हणजे भिकारी. भिकाऱ्याने शिकवला आयुष्याचा धडा. This is the story of two friends. The writer's friend Meena was a spoiled sport and pessimistic. She always looked at every event in a negative way and made negative comments. Naturally, nobody liked her. The people in the office avoided her. The writer met her many years later in Bangalore and was surprised to find that she was completely changed. The writer asked how this had happened, and she said that a beggar had changed her life. She used to live alone in Bangalore and she always gave the leftover food to the beggar who lived on the footpath opposite her house. The beggar girl was always happy and dancing while Meena realized that she was always gloomy and complaining, although she had nothing to complain about. Hence, she changed her attitude and became positive. लेखिकेची मैत्रीण मीना ही निराशावादी असते. तिला काहीही सांगायला गेले तरी ती नकारार्थी प्रतिक्रिया देते. शेवटी लोक तिच्याशी बोलायचे टाळतात. खूप वर्षांनी लेखिकाला ती मुंबईला भेटते. तिच्यामध्ये संपूर्ण परिवर्तन झालेले असते. लेखिकेला याचे कुतूहल वाटते. मीनाला विचारल्यावर ती सांगते की एका भिकाऱ्यामुळे तिच्यात हा बदल झालेला असतो. तिच्या घराच्या समोर पादचारी मार्गावर तो आणि त्याची मुलगी राहत असे. ती रोज त्यांना घरातले उरलेले अन्न द्यायची, तरी ते कायम आनंदी असतात. हे पाहून तिला जाणीव होते की तक्रार करण्यासारखे तिच्या आयुष्यात काहीही नसताना ती दुःखी असते. तिचा दृष्टिकोन बदलतो आणि आशावादी होते. अशा तऱ्हेने एक भिकारी तिला धडा शिकवून जातो. मीन्स द लेसन इन लाईफ फ्रॉम बेगर. म्हणजे बघा, भिकाऱ्याने शिकवला आयुष्याचा धडा. दिस इज स्टोरी ऑफ मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. लेखिका म्हणते बघा, मीना माझी चांगली मैत्रीण आहे. शी इज अन LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी. विमा अधिकारी म्हणून तिला चांगल्या पगाराची नोकरी आहे. बट देअर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. पण तिची एक गोष्ट मला कायम खटकत असे. शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. ती नेहमीच दुःखी असायची. व्हेनेवर आय मेट हर आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस. कधीही तिला भेटले की मला उदास वाटायचे. इट वॉज ॲज थॉट ॲज दो हर ग्लूम अँड cynicisms had a way of spreading to others. तिचे औदासीन्य आणि उपेक्षितवादी वृत्ती जणू इतरांकडे आपोआप पसरायची. She never had anything positive to say on any subject or about any person. कुठलाही विषय किंवा व्यक्ती असो, ती त्याबद्दल कधीही चांगले सकारात्मक बोलत नसे. For instance, I might say to her, Meena, did you know Rakesh has come first in his school? म्हणजे बघा, मी जर तिला म्हटले, मीना तुला कळलं का, राकेश त्याच्या शाळेत पहिला आला आहे ते. मीनाज इमिजिएट रिस्पॉन्स वुड बी टू belittle द अचिव्हमेंट. मीना ताबडतोब त्याच्या यशाला कमी लेखत म्हणे. काय म्हणे बघा, नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर शी वुड से. साहजिकच ती म्हणे काही साहजिकच आहे, त्याचे वडील शाळेत शिक्षक आहेत ना, त्यामुळे त्याचा नंबर आला असेल. देन पहा, इफ आय सेड, मीना, Shweta is a very beautiful girl, isn't she?
मी म्हटले, मीना, श्वेता फारच देखणी आहे नाही का? देन मीना वुड बी पेसिमिस्टिक. लगेच मीना त्यावरती बघा उपासात्मक म्हणेल. काय म्हणेल? व्हेन अ पोनी इज यंग ही लुक्स हँडसम. बघा, घोड्याचे तट्टू लहान असते तेव्हा सुंदरच दिसते. इट इज एज दॅट मॅटर्स. हा वयाचा परिणाम आहे. वेट फॉर सम टाइम्स. श्वेता विल बी अग्लियर दॅन यंग यू नो. थोडी वर्ष थांब, श्वेता तुला इतरांपेक्षा कितीतरी कुरूप वाटेल. मीना, इट्स अ ब्युटिफुल डे. मीना, आजचा दिवस किती छान आहे. लेट्स गो फॉर अ वॉक. चला आपण फिरायला जाऊ. नो, द सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. नको, आज खूप उकडतंय आणि जास्त चालले की मला दमायला होते. Besides, who says walking is good for health? There is no proof. तसं पण चालण्याने तब्येतीचा फायदा होतो असं कोण म्हणतं? याचा काही पुरावा नाही. That was मीना. तर अशी ही मीना. She stayed alone in an apartment as her parents live in Delhi. तर अशी मीना, तिचे आई वडील दिल्लीत राहायचे, त्यामुळे इथे ती एकटी एका अपार्टमेंट मध्ये राहायची. शी वॉज अन ओनली चाइल्ड अँड हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. ती एकुलती एक मुलगी होती आणि प्रत्येक गोष्टीबद्दल नाराज व्यक्त करायची तिला सवय होती. नॅचरली, म्हणजे अर्थातच बघा, नॅचरली शी वॉजंट अ व्हेरी प्लिजंट कंपनी अँड नोबडी वॉन्ट टू व्हिजिट हर. अर्थातच तिचा सहवास फारसा सुखावा नसल्यामुळे कोणालाही तिला भेटायला आवडत नसे. देन वन डे मीना वॉज ट्रान्सफर टू बॉम्बे अँड सून वी ऑल फॉरगॉट अबाउट हर. आणि एके दिवशी त्या मीनाची मुंबईला बदली झाली आणि आम्ही सगळे तिच्याबद्दल विसरून गेलो. मेनी इयर्स लेटर आय फाउंड माय सेल्फ कॉट इन द रेन ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटेन. काही वर्षानंतर मी एकदा मुंबईच्या फ्लोरा फाउंटेन पाशी पावसात सापडले. इट वॉज पोरिंग अँड आय डिडंट हॅव अन अम्ब्रेला. पाऊस नुकताच कोसळत होता आणि माझ्याकडे छत्री सुद्धा नव्हती. आय वॉज स्टँडिंग नियर अकबर अलीज अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर वेटिंग फॉर द रेन टू सबसाइड. मी बघा अकबर अलीज या लोकप्रिय डिपार्टमेंट स्टोअर जवळ पाऊस कमी व्हायची वाट पाहत मी उभे होते. सडनली, म्हणजे अचानकपणे, सडनली आय स्पॉटेड मीना. अचानकपणे मला मीना दिसली. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन इवन इन दॅट पोरिंग रेन्स. त्या भर पावसातही पळून जावे अशी माझी पहिली प्रतिक्रिया होती. बट आय वॉज anxious to avoid being seen by her, having to listen to her never-ending complaints. तिने मला पाहिले तर तिच्या न संपणाऱ्या तक्रारीचा पाढा मला ऐकावा लागेल अशी मला भीती वाटली. However, I couldn't escape. पण तरी सुद्धा मी निसटू शकले नाही. She had already seen me and caught hold of my hand warmly. तिने मला बघितले आणि प्रेमाने माझा हात पकडला. अँड व्हॉट्स मोअर शी वॉज व्हेरी चिअरफुल. आणि काय सांगू, ती फारच उत्साहाची दिसत होती. देन शी सेड, हे आय एम रिअली एक्साइटेड. ती बोलली, अरे अहो मी किती खुश झाले. इट्स नाईस टू मीट यू. इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. जुन्या मित्रमैत्रिणींना भेटून फारच छान वाटते. व्हॉट आर यू डुईंग हिअर. तू काय करत आहेस इथे. आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन अन ऑफिशियल वर्क. मी ऑफिसच्या कामासाठी मुंबईत आले आहे असे मी म्हटले. देन स्टे विथ मी टुनाइट शी सेड्स. ती मग आज रात्र माझ्याकडे राहा ती म्हणाली. लेट्स चॅट. चला आपण गप्पा मारू. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रेशियस अँड रेअर. जुने मित्र. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रेशियस अँड रेअर. जुने मित्र आणि जुन्या आठवणी खूप मौल्यवान आणि दुर्मिळ असतात. हे तुला माहित आहे ना. हे तुला ठाऊक आहे ना.
आय कुडंट बिलीव्ह इट. माझा विश्वासच बसेना. वॉज धिस रिअली मीना? ही तीच मीना होती का? आय पिंच माय सेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम. मी स्वप्नात तर नाही ना याची खात्री करण्यासाठी मी स्वतःला चिमटा काढून पाहिला. बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर राईट इन फ्रंट ऑफ मी, स्क्वीझिंग माय हँड, स्माइलिंग अँड येस शी डिड लुक हॅपी. पण मीना खरोखरच माझ्यासमोर उभी होती, माझा हात दाबत हसत आणि हो अतिशय आनंदात. बंगळूरमध्ये ती असताना ती हसत होती. इन द 3 years she had been in Bangalore, I had never once seen her smiling like that. जेव्हा बंगळूरमध्ये ती असताना 3 वर्षाच्या काळात मी तिला असे हसताना कधीच पाहिले नव्हते. A few strands of grey in her hair reminded me that years had passed. तिच्या केसातल्या काही रुपेरी बटांनी मला काळ उलटल्याची जाणीव करून दिली. There were a few wrinkles in her face, but the truth was that she looked more attractive than ever before. तिच्या चेहऱ्यावर थोड्याशा सुरकुत्या दिसत होत्या, पण ती पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक दिसत होती हे नक्की. Finally, I managed to say, "No, Meena, I can't stay with you tonight." शेवटी मी तिला सांगितले, नाही मीना, आज रात्री तुझ्याकडे यायला मला जमणार नाही. आय हॅव टू अटेंड अ डिनर. मला आता एका जेवणासाठी जायचं आहे. गिव्ह मी युअर कार्ड्स अँड आय विल कीप इन टच विथ यू. आय प्रॉमिस. मला तुझं कार्ड देऊन ठेव, मी तुला संपर्क करीन. नक्कीच मी तुला संपर्क करीन. फॉर अ मोमेंट मीना लुक डिसअपॉइंटेड. लेट्स गो अँड हॅव टी ॲट लिस्ट शी इन्स्टेड. क्षणभर मीना नाराज झाल्यासारखी वाटली. मग ती आग्रहाने म्हणाली, चल मग निदान आपण कमीत कमी चहा तरी घेऊया. बट मीना, इट्स पोरिंग. पण मीना, भरपूर पाऊस पडत आहे. पाऊस तर कमी होत नाहीये. किती पडतोय बाहेर पाऊस. सो व्हॉट? वेल, बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल, शी सेड. मग काय झालं, आधी आपण छत्री विकत घेऊ आणि मग ग्रँड हॉटेलला जाऊ, अशी ती म्हणाली. वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन, आय ग्रम्बल. मी पुटपुटले, काय बोलले, मी कुरकुरले, पण आपल्याला या पावसात टॅक्सी मिळणार नाही, असे मी पुटपुटले. सो व्हॉट? वेल टू वॉक. मग काय झालं, आपण वॉक करत जाऊया, म्हणजेच आपण चालत जाऊया. आय वॉज व्हेरी सरप्राईज. बघा, मी फारच चकित झाले. धिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. मला माहित असलेली ती ही मीना नव्हतीच. टुडे शी सीम्स रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट. आज ती कोणतीच ही तडजोड करायला तयार होती. देन वी रीच द ग्रँड हॉटेल ट्रेंच. आम्ही भिजत ग्रँड हॉटेललाच पोहोचलो. बाय देम the only thought in my mind was to find out who or what had brought about such a change in the pessimistic Meena I had known. नक्की कोणामुळे किंवा कशामुळे या निराशावादी मीनामध्ये एवढा बदल घडून आला हे जाणून घेतले पाहिजे, हा एकच विचार तेवढ्या वेळात माझ्या मनात येत होता. आय वॉज क्वाईट क्युरियस. माझी उत्सुकता खूपच वाढली होती. टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज टू चेंज यू सो? मीना, मला एक सांग, तुला कोणी प्रिन्स चार्मिंग भेटलाय की काय, ज्याच्यामुळे तुझ्यात एवढा मोठा बदल झालाय? देन मीना वॉज सरप्राइज बाय माय क्वेश्चन्स. मीना माझ्या प्रश्नाने आश्चर्यचकित झाली. नो, देअर इजंट एनीवन लाईक दॅट, शी सेड्स. नाही, असं कोणीही नाही, अशी ती म्हणाली. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, आय आस्क. मग तुझ्या उत्साहाचं रहस्य काय, असं मी म्हणाले. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, आय आस्क, लाईक तेंडुलकर डज इट इन द ॲडव्हर्टाइजमेंट. मग तुझ्यात उत्साहाचे रहस्य काय, तेंडुलकर जाहिरातीत विचारतो तसं मी तिला विचारलं. शी स्माइल, अ बेगर चेंज माय लाईफ. तिने बघा ती हसतच म्हणाली. काय म्हणाली? एका भिकाऱ्याने माझं आयुष्य बदलून टाकलं. आय वॉज ॲब्सोल्युटली डम्फाउंडेड अँड शी कुड सी इट. मी पूर्णपणे चक्रावून गेले
आहे हे तिच्या लक्षात आले. मी आय वॉज ॲब्सोल्युटली डमफाउंडेड शी कुड सी इट. बा तिला समजून आलं, लक्षात आलं की मी पूर्ण चक्रावून गेलेली आहे. येस अ बेगर शी रिपीटेड्स. बा तिने पुन्हा बोलली, हो एका भिकाऱ्याने, अशी तिने पुन्हा देन ॲज इफ टू रिअज्युअर्स मी, माझी खात्री पटावी म्हणून तिने पुन्हा सांगितलं. ही वॉज ओल्ड अँड used to stay in front of my house with his 5-year-old granddaughter. एक म्हातारा भिकारी त्याच्या 5 वर्षाच्या नातीबरोबर माझ्या घरासमोर तो राहायचा. As you know, I was a chronic pessimist. मी किती पक्की निराशावादी होते हे तुला माहीतच आहे. I used to give my leftover to this beggar every day. मी त्याला रोज माझ्याकडे शिळं पाक देत, माझ्याकडचं जे शिळं राहायचं ते त्याला देत असे. आय नेव्हर स्पोकन टू हिम. मी कधीही त्याच्याशी बोलत नव्हते ना, माझ्याशी तो कधीही बोलत होता. नॉर डीड ही स्पीक टू मी, म्हणजे तो माझ्याशी कधी बोलत नव्हता. वन मान्सून डे आय लुक आउट ऑफ माय बेडरूम विंडो अँड स्टार्टेड कर्सिंग द रेन. पावसाळ्याच्या एका दिवशी मी माझ्या बेडरूमच्या खिडकीतून बाहेर पाहत पावसाला शिव्या देत होते. स्कूल करणे मी शिव्या देत होते. आय डोंट नो वाय आय डिडंट और डिड दॅट बिकॉज आय वॉजंट इवन गेटिंग वेट. मी भिजत सुद्धा नव्हते तरी मी असं का करीत होते हे मला माहीत नव्हतं. दॅट डे आय कुडंट गिव्ह द बेगर अँड हिज ग्रँडडॉटर देअर डेली कोटा ऑफ लेफ्टओव्हर्स. त्या दिवशी मी त्या भिकाऱ्याला आणि त्याच्या नातीला रोजचं उरलेलं अन्न देऊ शकले नाही. They went hungry, I'm sure. ते नक्कीच उपाशी राहिले असणार असे मला खात्री होती. Then however, what I saw from my window surprised me. पण खिडकीतून मी जे पाहिलं त्याने मी थक्क झाले. The beggar and the young girl were playing on the road because there was no traffic. तो भिकारी आणि ती लहान मुलगी रस्त्यावर रहदारी नसल्यामुळे खेळत होते, हसत होते, टाळ्या वाजवत होते. दे वर लाफिंग, हसत होते. दे वर क्लॅपिंग, टाळ्या वाजवत होते. अँड स्क्रीम जॉयसली ॲज इफ दे वेअर इन पॅराडाईज. ट्रॅफिक नसल्यामुळे ते खेळत होते किंवा टाळ्या वाजवत होते किंवा मजेत ओरडत होते, जणू काही ते पॅराडाईज म्हणजे स्वर्गच किंवा नंदनवनातच होते. अशा पद्धतीने ते बागडत होते. हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर. भूक आणि पाऊस दोन्हीमुळेही त्यांना काही फरक पडला नव्हता. दे वेअर टोटली ड्रेंच अँड टोटली हॅपी. ते पूर्णपणे भिजले होते आणि खूप आनंदात होते. देन आय एन्व्हायड देअर झेस्ट फॉर लाईफ. त्यांच्या जीवनाला तो उत्कट उत्साह पाहून मला मत्सर वाटला. दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. त्या दृश्याने मला स्वतःच्या आयुष्याकडे वळून पाहण्यास भाग पाडले. आय रिअलाइज आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स नन ऑफ विच दे हॅड. मला जाणीव झाली की ज्या सुखसोयीमध्ये मी राहते त्यापैकी काहीही त्यांच्याकडे नाही. बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल ॲसेट्स वन विच आय लॅक. मात्र त्यांच्याकडे एक अशी मौलिक गोष्ट आहे जी माझ्याकडे नाही. दे न्यू हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ ॲज इट वॉज. आयुष्य जसं आहे त्यात आनंदी कसं राहायचं हे त्यांना ठाऊक आहे. आय फेल अशेम ऑफ माय सेल्फ. मला स्वतःचीच लाज वाटली. आय इवन स्टार्टेड टू मेक अ लिस्ट ऑफ व्हॉट आय हॅड अँड व्हॉट आय डिड नॉट हॅव. मी माझ्याकडे काय आहे आणि काय नाही याची चक्क यादी बनवू लागले. आय फाउंड आय हॅड मोअर टू बी ग्रेटफुल फॉर दॅन मोस्ट पीपल कुड इमॅजिन. माझ्या लक्षात आलं की अनेक लोक विचारही करू शकणार नाहीत अशा कितीतरी गोष्टी माझ्याकडे आहेत ज्याबद्दल मला कृतज्ञ वाटलं पाहिजे. That day, I decided to change my attitude towards life using the beggar as my role model. त्या दिवशी त्या भिकाऱ्याला मी माझा आदर्श मानलं आणि आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलायचं असं मी ठरवलं. Then, after a long pause, I asked Meena how long it had taken her to change. बरेच शांततेत गेल्यावर मी मीनाला विचारलं की स्वतःमध्ये बदल घडवून आणायला तिला किती वेळ लागला.
Once this realization down, she said, it took me almost 2 years to put the change into effect. ती म्हणाली, एकदा त्या जाणीवेची अनुभूती झाल्यानंतर ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मला जवळपास 2 वर्ष लागली. नाउ नथिंग मॅटर्स. पण आता मला कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही. आय एम ऑलवेज हॅपी. मी कायम आनंदी असते. आय फाइंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग, इन एव्हरी सिच्युएशन अँड इन एव्हरी पर्सन. प्रत्येक छोट्या गोष्टीत आणि प्रत्येक घटनेत आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये मला आनंद दिसतो. डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु? आय आस्क. तुझ्या गुरुला तू काही गुरुदक्षिणा दिलीस की नाही, असं मी तिला विचारलं. नो, अनफॉर्च्युनेटली बाय द टाइम आय अंडरस्टूड थिंग्स ही वॉज डेड. दुर्दैवाने नाही, मला या गोष्टीची जाणीव होईपर्यंत तो मरण पावला होता. बट आय स्पॉन्सर हिज ग्रँडडॉटर टू अ बोर्डिंग स्कूल ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. पण त्याच्या नातीच्या बोर्डिंग स्कूलची जबाबदारी उचलून मी त्याला आदरांजली वाहिली. दिस इज द स्टोरी ऑफ सुधा मूर्ती.